नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले उर्फ धनगर. मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल. आजचा आपला विषय आहे डिएगो मॅराडोना. फुटबॉल विश्वाला पडलेले स्वप्न, अतुलनीय जादूगार डिएगो मॅराडोना. मॅराडोना गरिबीतून जन्माला आलेला होता. वयाच्या 16 वर्षापासून विश्वचषक फुटबॉल खेळण्याचं स्वप्न होतं. भेट मिळालेला फुटबॉल रात्री झोपताना हाताजवळ ठेवायचा आणि झोपडपट्टीत जन्माला आलेला डिएगो फुटबॉल विश्वाचा राजा झाला. ना बलदंड शरीरयष्टी होती, फक्त 5.5 फूट उंची होती. स्नायू सौष्ठवामुळे तो गुटगुटीत दिसायचा, मात्र कमालीच्या वेगाने धावायचा. फुटबॉलमध्ये व्यूह रचण्यासाठी आणि ते अंमलात आणण्यासाठीची तल्लख बुद्धी त्याच्याकडे होती आणि ड्रिबलिंगचं एक कौशल्य त्याच्याकडे मुळातच होतं. आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या तटबंदीत जाऊन फटी आणि जागा तो अचूक हेरायचा. मित्रांनो, 1986च्या वर्ल्ड कप मध्ये हँड्स ऑफ गॉड ही संकल्पना अस्तित्वात आली. ती काय आहे आपण ते पडताळून बघूया. इंग्लंड विरुद्ध सामन्यात गोल शून्य बरोबरी असताना इंग्लिश बचावपटूच्या एका चुकीचा फायदा उठवत मॅराडोना सरसावला आणि हेडरने गोल करण्यासाठी उंच उडी घेतली. उंची कमी असल्याने चेंडूला हात लावून गोल जाळ्यात धाडला. हा सर्वात वादग्रस्त गोल असेही म्हटले जाते किंवा सर्वश्रेष्ठ गोल असेही म्हटले जाते. आजही फुटबॉल जगतात फुटबॉल प्रेमींच्या स्मरणात हा गोल कायमस्वरूपी नोंद करून गेला. मित्रांनो, हे ट्युनिशियन पंचांच्या लक्षात आलं नाही आणि याच ठिकाणी हँड्स ऑफ गॉड या संकल्पनेचा जन्म झाला. हे घडलं नसतं तर मॅराडोना खलनायक म्हणून जगला असता आणि खलनायक म्हणूनच संपला असता. मित्रांनो, पुढील 4 मिनिटात मॅराडोनाने अफलातून दुसरा गोल केला. 5 इंग्लिश बचावपटूंना चकवून त्याने हा गोल आपल्या कौशल्याने केला. फुटबॉल विश्वाच्या इतिहासात 4 मिनिटांच्या अवधीत सर्वात वादग्रस्त गोल किंवा सर्वात संस्मरणीय गोल हे यापूर्वी कोणी केले नव्हते आणि यानंतरही कोणी नोंदवले नाहीत. ह्या विश्वकप स्पर्धेत मॅराडोनाने 5 वैयक्तिक गोल लगावलेत आणि 5 गोलसाठी सहाय्य पुरवलं. मित्रांनो, मॅराडोनाची अदाकारी 1986चा विश्वकप ज्या प्रेक्षकांनी बघितला त्यांना ही अदाकारी त्यांना बघायला मिळाली. प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्ती आणि पराकोटीची जिद्द याच्या आधारावर शिखर गाठता येतं हे मॅराडोनाने सिद्ध करून दाखवलं. प्रत्यक्षात मॅराडोना हा इतर खेळाडूंच्या तुलनेने एकमेवा द्वितीय होता. त्याची कारण अशी आहेत की त्याला परमेश्वराने काही दैवी शक्ती प्रदान केलेल्या होत्या. त्यावर आपण एक प्रकाश टाकूया. चेंडूवरचं नियंत्रण त्याचं दैवी होतं, ऊर्जा अमानवी होती, गोल करण्याची भूक राक्षसी होती आणि पासेस मधील अचूकता यंत्रमानवी होती. या मोठ्या दैवी शक्तींच्या आधारावर त्याला तो जिवंतपणीच एक दंतकथा ठरला. मित्रांनो, जशी आपल्या आयुष्यामध्ये
प्रसिद्धी किंवा नावलौकिक येतो तशी घसरण आणि इतर व्यसनही जुळत असतात. त्याला अंमली पदार्थ घेण्याची सवय लागली आणि तो त्याच्या आहारी गेला. परंतु असे असून सुद्धा चेंडू, मॅराडोना आणि मैदान ही मैफिल कधीही बेसूर झाली नाही. अंमली पदार्थांचं व्यसन त्याला घातकी ठरलं, परंतु त्याची लोकप्रियता तसूवरही कमी झाली नाही. कारण त्याच्या नावाचं वलय इतकं मोठं होतं की तो हयात असतानाच एक दंतकथा ठरला आणि त्याला देवपद बहाल झाला. अशा या मॅराडोनाच्या फुटबॉल करिअर मध्ये काय त्याचा लौकिक होता तो थोडा पडताळून बघूया. 1986चं विश्व विजेतेपद त्याच्या नावावर होतं. तो 4 फिफा वर्ल्ड कप खेळला. 2008चं अर्जेंटिनासाठी त्याने प्रशिक्षक पद भूषवलं. 91 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 गोल केलेत. 1986च्या वर्ल्ड कपचा गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. इंग्लंड विरुद्धचा गोल शतकातील सर्वोत्तम गोल ठरला. फुटबॉल विश्वाचा राजा झाला. विश्वाने फुटबॉलला लिजेंड दिला. बार्सिलोनाकडून खेळत असताना 50 लाख पाऊंड रकमेचा करार केला. अनन्यसाधारण लौकिक घेऊन तो जन्माला आला किंवा लौकिक त्याने मिळवला. मित्रांनो, याच्यातून व्हॉट इज द मॉरल ऑफ स्टोरी, आपल्याला याच्यातून काय मेसेज मिळवायचा आहे किंवा यातून काय निष्कर्ष निघतो. मित्रांनो, गरिबी माणसाला जगायला शिकवते. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असली तर त्याला नशीबही साथ देतं. वजन, उंची, शरीरयष्टी नसली तरी निर्विवाद यश मिळवता येतं. आणि तल्लख बुद्धीचा वापर आवडीच्या क्षेत्रात केला तर तुम्ही विश्वाचे राजे होतात. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट यातून मला आपणास एकच सांगायची आहे. अनेक सद्गुणांच्या आधारावर मॅराडोना विश्वाचा राजा झाला. आपणही आपल्यामध्ये असलेल्या काही सद्गुणांचा प्रयत्नपूर्वक वापर केला तर आपल्या विश्वाचे राजे होऊ शकतो. मग चला आपण प्रयत्न करूया आणि आपणही आपल्या विश्वाचे राजे होऊया. व्हिडिओ आवडला तर निश्चितच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स.